येणाऱ्या कॉर्पोरेशन मध्ये या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर राजनंदा आंबेडकर साहेब यांचे 20 या ठिकाणी नगरसेवक रायगड जिल्ह्यात असतील 20 नगरसेवक। आणि आज तुम्हाला पत्र जो मिळणार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आपण एकदा पाहिजे होती। आज राजरत्न आंबेडकर साहेबांचं सहीचं पत्र आपल्याला मिळणार आहे। म्हणून मला या त्यालाच पद दिलं आहे, ज्याची पद नाही त्याला पद दिलं जात नाही। आणि आपल्याला आज नवीन एक भी आदमी नहीं रहेगा, क्योंकि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का परपोषित पार्टी डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने निर्माण किया वो पार्टी में हम काम कर रहे हैं, इसलिए बाबा साहब की पार्टी में काम करने वाले हैं। आंबेडकरी क्षितिजावर एक राजकीय पटलावर एक नवीन तारा उदयास येतोय, त्याचं मार्गदर्शन आम्हाला इथे लाभावं मी विनंती करतो। आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी वंदन करतो। मंचावर उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट दिनेश हनुमंतेजी, वैभव दबडगेजी, माझे सहकारी शशिकांत जाधवजी, मंचावर उपस्थित विश्वविकास गायकवाडजी, या रायगडचे आणि रायगडचे ठाण्या वाघ म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते जगदीशभाई गायकवाडजी, मंचावरचे सगळेच आज नवनिर्वाचित सगळे पदाधिकारी आहेत त्यांचं आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आज की आंबेडकर चळवळ संपली अशा आशयाची पुस्तकं लिहिली, अशा आशयाची भाषणं केली, पण आज मला त्यांना हे चित्र दाखवावंसं वाटतं की आंबेडकर चळवळ संपली नाही, आंबेडकर चळवळ तरुण झाली, आता ती एका तारुण्यामध्ये आलेली अशा आजचं हे चित्र आज बघायला मिळतं। आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बघा नुसतं पक्ष उभं करत नाही होत आपण, हा पक्ष नाही ही एक मुवमेंट म्हणून आपण उभी करत आहोत। आज ज्या पद्धतीने आमचं प्रतिनिधित्व शून्य होत चाललेलं आहे, बौद्धांची अनुसूचित जातीची मतं कुठेतरी कुजवली जात आहेत आणि म्हणून या मतांचं रूपांतर सिखांमध्ये व्हावं, या मतांचं रूपांतर प्रतिनिधित्वामध्ये व्हावं याकरिता आज आम्ही तो स्टँड घेतलेला आहे। आणि म्हणून मला अनेक वेळा ऑफर होत्या की तुम्ही हा पक्ष काढा, तो पक्ष काढा, आमच्या पार्टीमध्ये या, आमच्या पार्टीमध्ये या, तुम्हाला राज्यसभा देतो, तुम्हाला MLCs देतो। आणि मग हा सगळा विचार आहे, सगळे ऑफर्स असताना आमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये होतं की बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी असताना आम्हाला दुसऱ्याच्या पार्टीमध्ये जाऊन काय काम करायचंय आणि म्हणून उभी करीन तर बाबासाहेब आंबेडकरांचीच पार्टी उभी करीन आणि इतर पार्टीचे झेंडे आम्ही हातात घेणार नाही। मला वाटतं सगळ्यात आधी 2010 साली जगदीशभाई गायकवाडांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं आणि 6 डिसेंबरला चैत्यभूमीला शिवाजी पार्कला त्यांनी मला भाषण करण्याची पहिली संधी उपलब्ध करून दिली होती आणि आजही माझं ते भाषण त्याच्यावर मी ठाम आहे। त्यावेळीसही मी सांगितलं होतं की हे ठिगडं लावलेली झेंडे आपल्या हातात घेण्यापेक्षा बाबासाहेबांनी दिलेला निळा झेंडा हा तुमच्या हातामध्ये घ्या। काय बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तत्व इतकी कमजोर आहेत की आम्हाला स्वतंत्र वेगळा पक्ष काढावा लागतो? काय बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेली धोरणं रिपब्लिकन एवढी कमजोर वाटली की आम्हाला एक नवीन पार्टी रजिस्टर करावी लागते, बाबासाहेबांच्या रिपब्लिकन नावापासून फारकत घ्यावी लागते? बाबासाहेब आंबेडकरांची तत्व आज संपूर्ण जग मान्य करतोय आणि आम्ही बाबासाहेबांनी दिलेलं हे नाव सोडत चाललेलो। बाबासाहेबांनी दिलेल्या पक्षाचं नाव काय आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। इंग्लिशमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात जितकेही संघटना काढल्या या इंग्रजी भाषेमध्ये बाबासाहेबांनी त्या संघटना काढल्या। या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं बघा आज आपण बाबासाहेबांची तत्व सोडतोय, आम्ही आमच्या पक्षाची नावं बदलतोय, पक्षाचे झेंडे बदलतोय आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व कोण उचलत आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म स्वीकारला त्या धम्माचं प्रतीक काय आहे? काय आहे धम्माचं प्रतीक? कमळ। कमळ हे बुद्ध धम्माचं एक प्रतीक आहे। ते चिन्ह कोण घेत आहे? बीजेपी। म्हणजे बाबासाहेबांनी ठरवून दिलेले तत्व कोण उचलत आहे? बीजेपी। आणि आम्ही सोडत चाललेलो आहोत आणि म्हणून आम्हाला आज बाबा रिपब्लिक डे साजरा करतो ना, मराठीत काय म्हणता या दिवसाला? प्रजासत्ताक दिन। म्हणजे रिपब्लिकचा अर्थ काय होतो? प्रजा। प्रजा, प्रजेला दुसरा शब्द काय आहे?
प्रजेचा दुसरा शब्द काय आहे? जनता. रिपब्लिकचा अर्थ काय झाला? जनता. पार्टीचा मराठी, पक्ष इंडियाचा मराठी. आता या तिन्ही शब्दांना जोडा. भारतीय जनता पक्ष. म्हणजे ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पासून तुम्ही फारकत घेताय त्याच रिपब्लिकन पार्टीचं मराठीत रूपांतर करून ही लोक सत्तेत जात आहेत, या देशाचे सत्ताधारी होत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची तत्व ते स्वीकारतायत आणि आम्ही बाबासाहेबांची तत्व त्याच्यापासून लांब लांब होत चाललो. कमळ त्यांनी घेतला, कमळ आमचा कमळ ते चोरून घेऊन गेले, आमची पार्टी ते चोरून घेऊन गेले. 1925 साली बाबासाहेबांनी समता सैनिक दलाचं सगळं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह तयार केले, तेच सगळे RSS चोरून घेऊन गेले. चोरी कधी होते माहिती आहे? घरामध्ये. जेव्हा तुमचं लक्ष नसतं, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात नसता, त्यावेळेस तुमच्या घरातनं चोरी होते. आज आमच्या पक्षाचं नाव चोरलं गेलं, आज आमच्या पक्षाचं चिन्ह चोरलं गेलं. का? तर आम्ही आमच्या घरातच नाही, आम्ही इतरांचे घर मोठं करायला चाललो. आणि म्हणून मी 2024 पर्यंत या काही लोकांना वाटत असेल हा अचानक 2 महिन्यात आला. ही लोक जी आली, भले जगदीश भाईंनी इथे बोलवली असतील तुम्हाला, पण तुम्ही 2 महिन्यात राजरत्न आंबेडकरला ऐकायला आलेलो नाही आहात. मागच्या 10 वर्षापासून मी तुमच्या इकडे गर्दी आहे. काल सोलापूरमध्ये मी होतो, मोहोळमध्ये होतो, तिथे तुडुंब गर्दी होती. सगळीकडे मी जिथे जिथे जाईन, मी हरियाणात जातो, राजस्थानला जातो, माझी गाडी जर 5 किलोमीटर अंतर असेल तर मला 2-2, 3-3 तास जातात. प्रत्येक गावागावामध्ये बैठका, प्रत्येक गावागावामध्ये स्वागत. या सगळ्या पूर्ण देशामध्ये आम्ही एक आंदोलन उभं केलं की भारताचं संविधान धोक्यामध्ये आहे, भारताचं संविधान हटवलं जाणार आहे. आणि म्हणून आज त्या पद्धतीने लोक जागृत झाली. जागृत झाल्यानंतर काय झालं? म्हणजे आमची फसवणूक बघा कशी होत चालली. हे सगळं कुणाला नाही द्यायची, हे सगळं जागं केलं, पण त्या मशीनवर आमचं बटनच नाही. लोकांच्या मनात आलं की बीजेपीला पाडायचं आहे, पण बीजेपीला पाडायचं आहे याचा अर्थ आम्हाला काँग्रेसला निवडून आणायचं आहे का, राष्ट्रवादीला निवडून आणायचं आहे का, शिवसेनेला निवडून आणायचं असा होत नाही. म्हणजे आम्ही प्रचार करतोय पण त्या मशीनवर आमचं बटनच नाही. मी पॉलिटिकल पार्टी उभी करत नाहीये, तुम्हा लोकांना त्या मशीनवर पर्याय उभा करतोय की माझं बटन, हक्काचं बटन, माझं हक्काचं घर. मी मुंबईच्या एका सभेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम होता, सगळं एक्सप्लेन केलं की काय पार्टी, कसं काम चाललंय. मला लोकांनी येऊन खाली विचारलं, तुमचं भाषण अप्रतिम होतं, सगळं आम्हाला पटलं, आम्हाला सांगा आमचा पर्याय काय आहे, आम्ही कुणाकडे जायचं. या पार्ट्यांमधनं आमची पार्टी कोणती? बघा, माझ्याहून लहान असेल आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे माझ्याहून लहान असेल, प्रबोधनकार ठाकरेची ती 3री पिढी, बाबासाहेबांची मी 3री पिढी. हे माझ्या आजीचा, पणजीचा आणि माझा फॅमिली फोटो इथं आहे. फॅमिली फोटो, ते माझे सख्खे आजोबा इथे कोपऱ्यात बसलेले आहेत. पण आदित्य ठाकरेला जर राजकारणात यायचं असेल तर उतरल्या उतरल्या तो मंत्री बनतो की नाही. आणि मला जर राजकारणात यायचं असेल तर मला काय सांगितलं जातं, कोणता मला आरपीआय ए मध्ये जाणार की आरपीआय गवईमध्ये जाणार की आरपीआय कवाडेमध्ये जाणार, माझ्यासमोर काय चित्र उभं करून ठेवलं. हा माझा प्रश्न नाहीये, या संबंध तरुणांचा प्रश्न आहे की माझी पार्टी कोणती, या सगळ्या पार्ट्यांमधली माझी पार्टी कोणती. आणि म्हणून तुम्हा लोकांना काही लोक सांगतील की अजून एक गट तयार झाला, अजून एक गट तयार झाला. लक्षात घ्या, आरपीआय आता गटमुक्त होतोय. मी गट उभा करत नाही, पर्याय उभा करतोय. आता गट नाही, आता पर्याय, आणि पर्याय म्हणजे आरपीआय. अशा पद्धतीने ही पार्टी तुम्हा लोकांपर्यंत घेऊन येतोय. बाबासाहेबांचं हे घर मजबूत करा. माझ्या भाषणांचा वापर इंडिया आघाडीने करून घेतला, माझ्या भाषणांचा वापर एनव्हीए करून घेतला. यापुढे माझा प्रत्येक शब्द हा एनव्हीए किंवा इंडिया आघाडीला नाही, आरपीआयला मजबूत करेल. अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करणार आहोत. अशा पद्धतीने आम्हाला जायचं. आज आमचे प्रतिनिधी शून्य होत चाललेले आहेत. संसदेत आमचे लोक नाही,
विधानसभेमध्ये आमची लोक नाही, आणि जी लोक दावा करतात की आमच्याकडे पक्ष आहे, यांचे आम्ही सगळे धारेदोरे काढलेले आहेत. यांच्याकडे रजिस्ट्रेशन उरलेलं नाही. इलेक्शन कमिशन मध्ये हे लोक जाऊन आले. इलेक्शन कमिशन मधनं सगळा रेकॉर्ड काढून आणलेला आहे. आज का आम्ही दावा करतोय की गवईचाही बाप आम्हाला आरपीआय नाव लावण्यापासून थांबवू शकत नाही? का सांगतोय? कारण त्यांच्याकडे पक्ष राहिलेलाच नाही, आणि हा पक्ष याच्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. 1956 साली बाबासाहेबांनी स्वतः घोषणा करून दिलेली आहे, आणि आमची इतक्या वर्ष फसवणूक झाली. काय दावा करतो माहिती आहे? आठवले संसदेमध्ये भर सभेत उभं राहून सांगतात की माझा बाबासाहेबांचा पक्ष आहे, माझी जी पार्टी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे. याचा जरा रेकॉर्ड काढा. या पार्टीची स्थापना 2022 सालची आहे. 2019 साली मोहन पाटील, तुम्हाला तर सगळं माहित असेल, मोहन पाटील नावाची जी, कुणाला माहिती काही नाव मोहन पाटील? 2 लोकांना माहिती. कधी बघितलंय का त्यांचा मोहन पाटलाचा? आरपीआयचा ओनर, आरपीआय ए याचा स्थापन करणारा कोण आहे? मोहन पाटील. जो माणूस आमच्या समोर कधी आला नाही, ज्याने कधी निवडणूक लढवली नाही, त्याचा मालक मोहन पाटील आहे. रामदास आठवलेला, आणि आपल्याला काय सांगितलं जातं? आठवले आरपीआयचा अध्यक्षाने तर काढून टाकलं. हे कुणाला माहिती आहे का? आरपीआय ए मधनं आठवलेला काढून टाकलं होतं? कुणालाही माहिती नाही. आणि मग काढून टाकल्यानंतर यांना माहित आहे. काढून टाकल्यानंतर मग यांच्यावर प्रश्न आला की आता मला बीजेपी मध्ये जर जायचं तर पार्टी तर लागेल, आणि मग यांनी नवीन पार्टी रजिस्टर केली. त्याचं नाव ठेवलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट ए. ए म्हणजे आठवले. आता ए ऑलरेडी होता, आता पुन्हा ए सुरू झाला, आणि मग आठवले नावाची पार्टी 2022 साली यांनी रजिस्टर केली, आणि मग त्याच्यातनं ते राज्यसभेवर गेले. आता मला सांगा, हा राज्यसभेमध्ये उभा राहून सांगतो की माझी पार्टी बाबासाहेब आंबेडकरांची पार्टी आहे. 2022 साली बाबासाहेबांना सही द्यायला आले होते का? किती खोटं कारस्थान सुरू आहे, किती खोटं, आणि भारताच्या आंबेडकराईट लोकांमध्ये किती खोटं पसरवलं जात आहे. का? तर आम्ही तिकडे उभं राहून दावा करायला तयार नाही की याची पार्टी बाबासाहेबांची पार्टी नाही म्हणून. आम्ही काय करतोय? आम्ही आमचे वेगवेगळे गट काढतोय, वेगवेगळ्या पार्ट्या काढतो, आणि त्याच काम करतो. आणि म्हणून मी आज उभा राहिलोय संसदेमध्येही जाऊन उभा राहून सांगणार आहे की याची पार्टी बाबासाहेबांची पार्टी नाही. आमची बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 साली रजिस्टर काढलेली, घोषणा केलेली खरी आरपीआय आज मी घेऊन चालत आहे. हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला सांगणार. त्यासाठी मला तुम्हा सगळ्या तरुणांचा सहभाग हवा. हे काम एकट्या दुकट्याचं नाही. काय माझा बेंचमार्क म्हणजे काय म्हणतो आपण? 1930, 31, 32 ला बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्स गोलमेज परिषदेला गेले, आणि गोलमेज परिषदेमध्ये मग गांधी तिकडे आले, आणि मग गांधींनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करायचं काम केलं. आणि हे विरोध करत असताना बाबासाहेब आंबेडकर गांधींपेक्षा वरचढ ठरलं. मग त्या इंग्रजांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकर जे मागतायत ते बरोबर आहे, यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, हे हिंदू नाही आहे, आणि म्हणून यांनाही स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला देणं गरजेचं आहे. काय मागितलं होतं बाबासाहेबांनी? की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही मुसलमानही नाही आहोत, आम्ही सिखही नाही आहोत, आम्ही ख्रिश्चनही नाही आहोत, त्यामुळे आम्हाला आमचा स्वतंत्र मतदारसंघ द्या, जिथे उमेदवारही आमचा असेल आणि मतदारही आमचा असेल. आम्हाला तुमच्या मतांवर अवलंबून राहायचं नाही, आम्हाला तुमच्या मतांवर अवलंबून राहायचं नाही, म्हणून आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या. असे 143 स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेब आंबेडकरांना राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जाहीर करून टाकलं. त्याला म्हणतात कॉम्युनल अवॉर्ड. मी मुळीच परत देणार नाही, हा बाबासाहेबांचा स्टँड होता. आणि मग गांधींनी आमच्या लोकांची घरं जाळायला घेतली, लोकांना मारायला घेतलं, त्यांच्या लोकांनी वस्त्यांमध्ये हिंसाचार केला, आणि बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब हे मतदारसंघ जे तुम्ही घेऊन आलात तिथे तुमची लोकच राहिली नाही तर काय करा? आणि मग शेवटी बाबासाहेबांनी पुणे करारावर सही. बाबासाहेबांनी जे स्वतंत्र मतदारसंघ आणले होते ते बाबासाहेबांनी सोडायचे, आणि त्या बदल्यात संयुक्त मतदारसंघ द्यायचे. सेपरेट इलेक्टोरेट सोडायचा आणि जॉईंट इलेक्टोरेट घ्यायचा.
म्हणजे काय, अनुसूचित जातीसाठी या फलाना जागा असतील पण तिथे आमचाही मतदार मत देईल. आता मला सांगा, अनुसूचित जातीच्या या सीट्स यांचं अस्तित्व, यांचा जन्म कुठून झाला की गांधींच्या प्राणाच्या बदल्यात या सीट आम्हाला दिल्या. मग गांधींच्या प्राणाच्या बदल्यात आम्हाला या सीटा दिल्या ना, मग या सीटांवर तुम्ही तुमचा उमेदवार का उभा करता, हा आमचा पहिला प्रश्न आहे. गांधींच्या जीवनदानाबद्दल दिला ना, मग गांधी मेल्या तुमचा करार संपला की काय. दुसरा माझा प्रश्न आहे, बीजेपी आरक्षणाचा विरोध करते, बीजेपी पब्लिक सेक्टरचा विरोध करते. बीजेपीचे निर्मला सीतारामनने संसदेत उभं राहून भाषण केलंय की आम्ही 2 वर्षात सगळे सरकारी क्षेत्र खासगी करणार आहोत, सगळे सरकारी पब्लिक सेक्टर्स आम्ही विकून टाकणार आहोत. माझा प्रश्न बीजेपीला हा आहे, जर तुमचा आरक्षणाला विरोध आहे, जर तुमचा पब्लिक सेक्टरला विरोध आहे, मग आरक्षित सीटांवर तुम्ही तुमचा उमेदवार का उभा करता. नरेंद्र मोदी जर एका बापाची औलाद असेल तर अनुसूचित जातीच्या सीटवर एकही उमेदवार उभा करणार. पब्लिकमध्ये तुम्ही आरक्षणाचा विरोध करता आणि मागच्या दाराला ते आरक्षित सीटावर उमेदवारही देता, याला तर 2 बापाचा म्हणा. म्हणजे आरक्षण हटा, आरक्षण गेलं पाहिजे हे जाहीर बोलता आणि आरक्षणाची सीटही पाहिजे. एक काहीतरी भूमिका घ्या. आणि म्हणून या आरक्षित जागांवर आम्ही आमचा दावा करणार आहोत की या सीटा गांधींच्या जीवनदानाबद्दल आम्हाला मिळालेल्या आहेत आणि बीजेपीचा आरक्षणाला विरोध आहे, त्यामुळे बीजेपीने भी नैतिकता दाखवून या सीटा लढू नये, त्या सीटा आम्ही लढणार. आरपीआय लढेल आणि त्यांचे समाजाचे खरे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी पाठवणार. 15 ऑगस्ट पासून किंवा येणाऱ्या काही तारखांमध्ये आम्ही सगळी ती बैठक घेऊन महाराष्ट्राचा हा दौरा आम्ही काढत आहोत. आणि लक्षात घ्या, आज जी आरपीआय म्हणून आपण हा पक्ष उभा करत आहोत, हे मिशन उभं करत आहोत, याच्यामध्ये आपण एकटे नाही. काही लोकांना वाटेल आपण तर यापूर्वी प्रयोग केला, वंचितला आपण सपोर्ट केला, आमचे मतदार, आमची एवढी लोकांनी मतं दिली पण सीटा आल्या नाही. बघा, राजकारणामध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन का बरखास्त केलं असेल, कारण तो एका जातीपुरता शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे महार, मातंग, चांभार, ढोर या सगळ्यांना एकत्रित केल्यानंतर बनला शेड्यूल कास्ट फेडरेशन. बाबासाहेबांनी तो पक्ष बरखास्त केला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढला, जनतेचा पक्ष म्हणून काढला की भारताची जनता, भारताची प्रजा. आणि त्याच प्रजेला आज आपण सोबत घेत आहोत. आज घडीला मनोज जरांगे पाटलांचा मला संपूर्ण अनुसूचित जातीच्या सीट्सवर पाठिंबा मिळालेला आहे की जितकेही अनुसूचित जातीच्या सीट्स आहेत तिथे मराठा 50 ते 58,000 मतदार आमचा प्रत्येक अनुसूचित जातीच्या सीटवर आहे. ही सगळी मतं आम्ही तुम्हाला देऊ का, तर हा आंबेडकर त्या मनोज जरांगे पाटलाच्या सोबत बरोबरीने पहिल्या दिवसापासून. आणि म्हणून मी सांगत असतो, आम्हाला सागर बंगला माहिती ना, सागर बंगला माहित आहे का, बहुतेक लोकांना माहित नसेल काय आहे. फडणवीसाचा बंगला. आम्ही सागर बंगल्याच्या आदेशावर काम करत नाही, आम्ही आमच्या सामान्य लोकांच्या आदेशावर काम करतो. आणि म्हणून त्या पद्धतीने मराठा असेल, आता काल परवा आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला गेलो, त्यांचा नातू सचिन साठे मातंग कम्युनिटीचा पूर्ण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. सगळ्या अनुसूचित जातीवर आज आम्ही त्या सीट्सवर अशी ही सगळी एकत्रित करून आम्ही या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये ही आघाडी थर्ड फ्रंट म्हणा, हा थर्ड फ्रंट जर एमव्हीने आम्हाला सीटा नाही सोडल्या किंवा महायुतीने आमच्या उमेदवार पाळायला असे जर उमेदवार उभे केले आमच्या सीटांवर, तर आम्ही थर्ड फ्रंट उभा करून बौद्ध, मराठा आणि मातंग आणि त्यातही मुस्लिम अशा पद्धतीने महाडी आहे, हे सगळे या ज्या जातीची समीकरणं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही त्या सीटांवर कंटेस्ट करणार आहोत. ओपन कॅटेगरीच्या सीट्सवर आमची मतं त्यांना ट्रान्सफर करू, एससीच्या सीट्सवर त्यांची मतं आमच्या ट्रान्सफर होतील. अशा पद्धतीने एकमेकांचं सहाय्य करून विधानसभेमध्ये आम्ही जाणार. माझ्याकडे आज परिस्थिती अशी आहे की उद्या जरी इलेक्शन लागले तरी आमचे 5 कॅन्डिडेट्स हमखास जिंकून विधानसभेला जातात. अशा पद्धतीने आज आमची तयारी महागडी सुरू आहे. मी रोज फिरतो, आज तुमच्याकडे यायला मला वेळ झाला मध्ये, कारण मध्ये ट्रॅफिकही बराच लागला, पण तरी आमच्या बैठका रोज सुरू आहे. एक मिनिटाचंही
आम्ही वेळ वाया घालवत नाही आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करणार आहे, एक चांगलं रिपब्लिकन मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी राहत आहे. मी मागच्याही याच्यात सांगितलं होतं की कोण सुभाषचंद्र बोस बोलले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. 3 महिन्याचा वेळ आहे आज आपल्याकडे, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. तुम मुझे 3 महीने दो, मैं तुम्हें बाबासाहेब ये मुवमेंट खड़ी करके दिखाता. बाबासाहेबांचा पक्ष कुणाची तरी बी टीम होण्याऐवजी बाबासाहेब आंबेडकरांची ए टीम व्हा. त्या पद्धतीने कामाला लागू. आणि जितकेही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आरपीआयची मुवमेंट आपण घेऊन जाऊ. हा पक्ष ज्या आशेने बाबासाहेबांनी उभा केला होता, काय अपेक्षा होती बाबासाहेबांची की चला आम्ही सत्तेमध्ये नाही जाऊ शकत पण भारताच्या विरोधी बाकावर इतक्या कणखरपणाने बसू की कुठेही जर संविधानावर आळा आला तर आमची लोक तिथे उभं राहून विरोध करायला तयार असतील. आज बघा पंकजाताई मुंडे हटवण्यासाठी त्यांना संसदेत जायचंय. मग जर संविधान हटवण्यासाठी त्यांना संसदेत जायचंय, जर संविधान बचवायसाठी वाचवण्यासाठी कुठं जायला हवं? संसदेत. आमचं काय चाललंय? त्यांना संविधान हटवण्यासाठी संसदेत जायचंय, आम्हाला संविधानाची रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरतोय. आहे का बरोबरीची लढाई? जर ते संविधान हटवण्यासाठी संसदेत जात आहे तर संविधान वाचवण्यासाठी आम्हाला संसदेत आणि विधानसभेत जाणं गरजेचं आहे. नुसतं मतं कुजवून काही होणार नाही. आज आमची मतं कुजवली जातात, आमची मतं सत्तेपासून विभागली जातात, बाहेर ठेवली जातात. या मतांचं रूपांतर सीटांवर, रूपांतर आमदारकीमध्ये, नगरसेवकांमध्ये, येणाऱ्या काळामध्ये खासदारांमध्ये, अशा पद्धतीचं रूपांतर करून मी तुम्हाला दाखवतो. फक्त तो विश्वास माझ्यावर ठेवा. हे घर, ही पिढी यांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही. त्यांचंच रक्त माझ्यामध्ये आहे, त्यांचंच रक्त माझ्यामध्ये आहे. आम्ही इथे स्वतःसाठी नाही आलो. मी आज घडीला, आज महाराष्ट्राचा विधानसभा आहे, यापूर्वीच मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या 138 देशांचं संघटन आहे. 138, त्या 138 देशांच्या संघटनेचा सचिव म्हणून मी आजही काम बघतो. मला काही गरज नाहीये पॉलिटिकल मुवमेंटमध्ये उतरण्याची, पण माझा समाज जर खाली जात असेल राजकीय दृष्ट्या, बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म आज आम्हाला दिला, हा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी काय केलं माहित आहे? या बौद्ध धम्माला बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया इज द. बौद्ध धम्म भारतातून लोक का पावला? बाबासाहेबांनी 4 कारणं दिलेली आहेत. पहिल्या कारणावर की या धम्माचा राजाश्रय निघून गेला. राजाश्रय म्हणजे काय? बुद्धाचा जो धम्म या देशामध्ये वाढला, त्या वाढल्यानंतर सम्राट अशोकानं तो ऍक्सेप्ट केला. एका राजानं तो अंगीकारला, आणि अंगीकारलाच नाही तर संपूर्ण देशाचा धम्म म्हणून बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. आणि केवळ सम्राट अशोकाने, तसं एक गाणं वाचतं की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा, वो भारत देश है मेरा. 15 ऑगस्टला आपण ऐकूया गाणं. मग डाल डाल पर सोने की चिडिया कोणत्या कार्यकाळात होती? आता आहे का? भारताला आपण काय म्हणायचो? सोन्याचा धूर निघणारा देश. ज्या देशातून सोन्याचा धूर निघत होता, अख्ख्या जगातले विद्यार्थी या देशात शिक्षण प्राप्त करायला येत होती. हे माहितीये का तुम्हाला? नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशा 17 विश्वविद्यालय या भारतामध्ये होत्या. अख्ख्या भारताचं व्यापाराचं केंद्रबिंदू. याच तुमच्या रायगडमध्ये अनेक समुद्राचे मार्ग आहेत, या मार्गाच्या आजूबाजूला लेण्या सापडतात. हे सगळे परदेशी नागरिक या देशात नाही यायचे, ते केवळ व्यापार करण्यासाठी. आणि जाता जाता त्यांना वाटायचं अरे या बुद्धाच्या धम्माच्या देशात आम्ही आलो, आणि म्हणून ते लेण्या कोरत जायचे. तुमच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट सीबीडी सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे. असे अनेक ग्रीक राजे या देशात येऊन गेले. मी ग्रीसमध्ये जाऊन आलो. ग्रीसमध्ये बुद्धाचं म्युझियम आहे, तिकडे ग्रीसमध्ये आहे, तिकडे मी जाऊन आलो. ही सगळी देशातली लोक भारतामध्ये यायची. कुणाच्या कार्यकाळात? बुद्धाच्या कार्यकाळात. आणि मग तो बुद्धाचा कार्यकाळ संपला, शासन संपला. वर्षानंतर आजची माझी पिढी काय आहे माहित आहे? हा जो परिवार आहे, फक्त तुम्हाला 4 लोक दिसत आहेत. ही 5वी पिढी आहे.
बाबासाहेबांची. त्याच्या आधीच्या 4 पिढ्या काय करत होत्या माहित आहे? बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव काय? सुभेदार मेजर रामजी आंबेडकर. त्यांच्या आजोबांचं नाव काय? हवलदार मालोजी. हे जे पद आहेत ना, सुभेदार, मेजर, हवलदार, हे अति उच्च कामगिरी केल्यानंतर मिलिटरीमध्ये मिळणारी पदं होती. बाबासाहेबांचे आजोबा हवलदार. बाबासाहेबांचे पंजोबा माहितीये का कुणाला? कोण होते? माझ्याकडे बाबासाहेबांची अख्खी वंशावळ आहे. ही वंशावळ अजूनपर्यंत कोणाकडे आलेली नाहीये. आम्हाला आता अंबानीच्या वंशावळ दाखवल्या जात आहे ना सोशल मीडियावर. अंबानीची वंशावळ आली. आम्हाला बाबासाहेबांची वंशावळ माहित नाही. बाबासाहेबांच्या पंजोबांची समाधी आजही औरंगाबादच्या छावणीमध्ये आहे, मिलिटरी कॅम्पमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांची आई मुरबाडकर फॅमिली, जरा या. त्यांची अख्खी फॅमिली पिढ्यानपिढ्या हे मिलिटरीतले अख्खी फॅमिली मिलिटरीमध्ये होते. काय करत होते मिलिटरीत? काय करत होते माहित आहे? ब्रिटिशरांनी जसंही भारतामध्ये पदार्पण केलं आणि त्यांनी या देशामध्ये सैनिकांची भरती सुरू केली, सगळ्यात आधी या लोकांनी नाव घेतली. का? तर माझ्या समाजाला मागच्या 2500 वर्षापासून यांनी अस्पृश्य तयार करून ठेवलाय, अस्पृश्य बनवून ठेवलाय. या अस्पृश्यतेतून बाहेर पडायचं असेल तर या लोकांकडे शिरून हत्यार आपल्या हातात घेतलं पाहिजे. या ब्राह्मणी व्यवस्थेला जर संपवायचं असेल तर आम्हाला यांच्यामध्ये प्रवेश करून तो हत्यार, शिक्षण हे आतमध्ये घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचे पणजोबा, बाबासाहेबांचे खापर पणजोबा हे मिलिटरीत गेले, शिक्षण घेतलं आणि 2500 वर्षाची गुलामगिरी तोडण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना त्यांच्या आयुष्यात ते जमलं नाही. खापर पणजोबाला जमलं नाही. म्हणून खापर पंजोबानं दुसरी पिढी तयार केली की मला जमलं नाही, माझ्या आयुष्यात जे काम मला जमलं नाही ते तुम्ही करा. म्हणून बाबासाहेबांच्या खापर पंजोबानं बाबासाहेबांच्या आजोबांना तयार केलं. हवलदार मालोजींना त्यांच्या आयुष्यात या 2500 पण बाबासाहेब घरात बसून राहिले नाही. तुमची मुलं मरू नये म्हणून 24 तास तुमच्यासाठी काम केलं. म्हणून प्रत्येक घरातला तरुण हा राजरत्न असला पाहिजे. त्या 2.5 वर्षाच्या मुलाकडनं बाबासाहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की माझं उर्वरित राहिलेलं काम तुला पूर्ण करायचंय. त्या आशेने प्रत्येकानं कामाला लागलं पाहिजे, त्या आशेने आलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांचं जबाबदारी. प्रत्येकानं 3 महिने जे काय आपण मतदारसंघ उभे करणार आहोत, उमेदवार उभे करणार आहोत, प्रत्येक पोलिंग बूथ वाईज आम्हाला ते स्ट्रक्चर तयार करून आहोत. महिलांचं असेल, युवकांचं असेल, युवतींचं असेल, पदाधिकाऱ्यांचं असेल, त्या पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं. आणि म्हणून आज जितके आपण पदाधिकारी या ठिकाणी केलेले आहेत त्या सगळ्यांचं मी RPI मध्ये स्वागत करतो. आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. 3 महिने आता या महाराष्ट्रात हे सगळे पक्ष रिकामे होत चाललेले आहेत. हे सगळ्यांचा भरणा आज RPI मध्ये होत चाललेला आहे. एवढा चांगला प्रतिसाद आज आम्हाला मिळतोय, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करणार आहे की या पक्षामध्ये सामील व्हा. प्रत्येकानं प्राथमिक सदस्य व्हा, मेंबर्स. चला वरण लवकर. सामाजिकरित्या संवैधानिक अधिकार कसे नष्ट होत आहेत ते मागच्या 10 वर्षापासून मी पूर्ण देशभरात जनजागृती करतो. आणि या जनजागृतीचा वापर कुठेतरी MVA किंवा इंडी आघाडीला होतोय. आणि म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचा RPI लोकांसमोर घेऊन येतोय.
त्या मशीनवर आमचं हक्काचं बटन, त्या ईव्हीएम मशीनवर आमचं हक्काचं बटन आज आम्ही उभं करतोय. कारण बीजेपीच्या विरोधात मतं द्यायचं म्हणजे मग ते काँग्रेसच्या समर्थनात द्यायचं का कुणाच्या समर्थनात द्यायचं, त्यापेक्षा आरपीआय जो बाबासाहेबांनी मूळ पक्ष 1956 साली स्थापन केला होता त्या पक्षामध्ये आमची लोकांची मतं गेली पाहिजे. कारण ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते बौद्धांची मतं कुठेतरी कुजवत चाललेली आहेत, ती सत्तेच्या बाहेर ठेवत चाललेली आहेत. आणि म्हणून आमच्या मतांचं रूपांतर सीटांमध्ये झालं पाहिजे, प्रतिनिधित्वामध्ये झालं पाहिजे. त्यासाठी आज आम्ही हा पॉलिटिकल बाबासाहेबांचा जो पॉलिटिकल पक्ष आहे तो लोकांमध्ये घेऊन जात आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत. आणि त्याचसोबत ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत जिथे आमची ताकद आहे तिथे आणि जिथे आमची कॅन्डिडेट्स तयार आहेत अशा जागाही आम्ही त्या कॅप्चर करणं टार्गेट करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधानाचं सन्मान यात्राही आम्ही नियोजन केलेली आहे. जगदीश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वात या ठिकाणी नवीन खूप मोठा कल आज आरपीआयमध्ये सुरू आहे आणि सगळीकडनं भरणा सुरू आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. आता इकडनं रायगडची जिल्हा कार्यकारिणी करून झाल्यानंतर हिंगोली जिल्हा कार्यकारिणी आहे, ती लोकही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन बसलेली आहेत, त्यांचीही पदं आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट होते हे सगळे गट सोडून आता हा युवा आरपीआयमध्ये जिथे कसलाही ब्रॅकेट नाही आणि बाबासाहेबांचा मूळ आरपीआय घेऊन जे आता आम्ही निघालो हे सगळे गटधारी जे असलेली लोक होती त्यांच्या पार्ट्या सोडून आता ते आपल्याकडे येत आहेत. प्रमाणात युवकांचा जवळपास 200 लोक हे युवा आहेत. अशा लोक 200 पदाधिकारी 4 तालुक्यात बाकी आहेत, अजून 11 तालुके बाकी आहेत. तर एवढा मोठा जनसमुदाय आज आरपीआय मध्ये जगदीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मूळ संस्थांत बाबासाहेब आंबेडकर राहिला आहे. जनतेमध्ये खूप आनंद आहे, उत्साह आहे, काय सांगाल त्यांना? नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आज लोकांनी कुठेतरी अडगळीत टाकून दिला होता आणि स्वतःचे पक्ष मोठे करत चालले होते. बाबासाहेबांचा निळा ध्वज हा कुठेतरी फेकून दिला होता आणि त्याला ठिगळं लावून झेंडे मिरवले जात होते. आता आम्ही बाबासाहेबांचा पक्ष आणि बाबासाहेबांचा झेंडा हा संपूर्ण भारतभर फडकवणार आहोत. महाराष्ट्रातून किती उमेदवार उभे करणार आहात आणि आज तुम्ही रायगडमध्ये आलेला आहात, रायगडमधून पनवेल, तर रायगडमध्ये किती उमेदवार उभे करणार आहात? रायगडमध्येही आमची ती सीट आहे. ज्या दिवशी फॉर्म भरले जातील त्यावेळेस हे सगळे नावं तुमच्या समोर असतील. आणि महाराष्ट्रातनं जसं मी सांगितलं की 29च्या 29 अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्यातल्या 3 ते 4 ओपन कॅटेगरीतले ज्या काही जागा आहेत जिथे आमचे कॅन्डिडेट्स सक्षम आहेत आणि जिथे माझा खूप प्रभाव आहे आणि जिथे मराठा कम्युनिटीचाही आम्हाला सपोर्ट मिळतो, तर अशा ओपनच्या 3 ते 4 सीट्स आम्ही लढवणार. सर, आरपीआय आठवले गट जो आहे हा तसाही निष्क्रिय आहे. त्यांचं काम फक्त स्वतःपुरतं एखादी सीट घ्यायचं आणि शांत बसायचं, एवढं त्यांना जो तुकडा टाकलेला असतो त्या पद्धतीने ते शांत राहतात. त्यामुळे या गटाचं आम्हाला बिलकुलही कॉम्पिटिशन नाही. दुसरा गट जो म्हणताय त्यांनी स्वतः रिपब्लिकन नावच सोडून दिलेलं आहे, त्यामुळे तोही गट आमचा कॉम्पिटिशन नाही. आमचं म्हणणं काय आहे की जी मतं आमची आज सत्तेच्या बाहेर ठेवली जात आहेत त्यांचं रूपांतर सीटांमध्ये झालं पाहिजे. आज जी मतं आम्ही या लोकांच्या मतं कॅप्चर पण नाही करत. आम्ही म्हणतो त्यांचे जे 10 लाख मतं आहेत ते तुमच्याजवळच ठेवा, पण जी मतं आज MVA कडे डायव्हर्ट होत आहेत 45-50 लाखांमधून 30 ते 35 लाख मतं आज खरे प्रतिनिधी पाठवणार आहोत. आणि म्हणून त्या लोकांना पुन्हा हा घर आम्ही त्यांचं उभा करून देतो. आमचं कॉम्पिटिशन यांच्या विरोधात बिलकुलही नाही, कारण त्यांचं कॉम्पिटिशन असण्यासाठी आम्हाला म्हणजे त्यांचे स्वतःच ते शून्यावर होत चाललेलं आहे. त्यामुळे आमचं कॉम्पिटिशन बीजेपी आहे. बीजेपीला हटवण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उतरलेलो. किती उमेदवार निवडून येतील आणि पनवेलबद्दल आपल्याला काय वाटतं? पनवेलबद्दलही आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आणि तिथेही भाईंच्या पाठीशी कशी इतर समाजाची ताकद उभी करायची त्याच्या बैठका आमच्या सगळीकडे सुरू आहेत. आणि त्याच माध्यमातून आज जरी माझं तर एवढा कॉन्फिडन्स आहे की उद्या जरी इलेक्शन लागल्या तरी आम्ही आमचे 5 व्यक्ती लोक हे विधानसभेमध्ये जाऊन समाजाची बाजू मांडतील, इतकी ताकद आज आमच्या पाठीशी